नमस्कार. मैत्री आमची लय भारी होम मिनिस्टर घरोघरी को पावर्ड बाय ॲक्टिव्हिल 2-in-1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पूजा प्रणित माळी आणि सोनाली दीपेश मेधवले या दोन कुटुंबांना भेटून आजच्या भागात आपण गप्पा मारणार आहोत. चला बोलतं करूया माळी आणि मेधवले कुटुंबाला. नमस्कार. 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 या उखाणा. पूजेच्या साहित्यात उदबत्तीचा पुडा बरं प्रणितरावांच्या नावाने भरला सौभाग्याचा हिरवा चुडा. काय सांगता काय? द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान पूजाचे नाव घेतो तुम्हा सर्वांचा ठेवून मान. मंदिरात ठेवते फूल आणि पान दीपेशरावांचं नाव घेते ठेवून आदेश भाऊजींचा मान. धन्यवाद. सूर्याच्या किरणांचा प्रकाश पडतोय लख्ख माझ्यावर सोनालीचा पूर्णपणे हक्क. साधारणतः सकाळपासून संध्याकाळपर्यंत या कसा हक्क गाजवतात जरा सांगा मला. सकाळी उठल्यापासून म्हणजे सकाळी लवकर उठवणे ते तर म्हणजे पहिलं एकतर झोपायला देत नाहीत, उठवतात. बरं. 8ची ड्युटी असते तर 6 वाजल्यापासून सुरूच असते. परत मग नंतर मग नाश्ता वगैरे आणि परत मग नंतर घरी ड्युटी नंतर घरी आल्यानंतर मग मुलाला खाली खेळायला घेऊन जाणे. ते तुम्हीच घेऊन जायचं? हा मीच घेऊन जायचं. हक्क जा घेऊन ये. असं काही नाही. बोलू द्या जरा, थांबा. आम्हाला एक तर कधी बोलायला मिळत नाही घरात, ते आज मिळतंय. बोला. आणि परत अभ्यास पण मुलाचा अभ्यास जो माझं कधी ऐकतच नाही. कधीच ऐकत नाही माझं. त्याला आईच पाहिजे असते. बरोबर. पण मलाच अभ्यास यायला लावणार. या हा हक्क गाजवणे. हा द्या ओळख करून सगळ्यांची. माझ्या सासूबाई नमस्कार. माझी मम्मी नमस्कार. पप्पा नमस्कार. मोठ्या ननंदबाई नमस्कार. आत्ते सासू नमस्कार. जिजाजी नमस्कार. मोठी ताई माझी, मागे भाऊ, नमस्कार. त्याच्या मागे उभी आहे ननंद माझी. अरे बापरे. नमस्कार. लपलेले. ही होणारी माझी वहिनी. नमस्कार. हा पण ननंदबाई. नमस्कार. भाचे. नमस्कार. मागे उभे असलेले भाऊजी. नमस्कार. नमस्कार. हे पण भाऊजी आहेत. हो हो हो. आत्याजी नमस्कार. मागे भाचा. हो हो. हे पण भाचे. मुलगी माझी. अरे वा. नमस्कार. हा तुम्ही द्या ओळख करून. हे माझे आई बाबा, ही नमस्कार. मावशी. नमस्कार. हा माझा मुलगा येल्लो शर्ट वाला. येल्लो. ह्या वहिनी आणि ह्या माझ्या दिराच्या मुली. ही माझी आमची कॉमन फ्रेंड. हो बरं बरं बरं. मैत्री. आणि हा माझा भाऊ. नमस्कार. दोघींना विचारायचं तुमची मैत्री पहिल्यापासून? आम्ही कॉलेज फ्रेंड दोघी. 11वी-12वी ला एकत्र होतो. मग तेव्हापासून आतापर्यंत मैत्री. किती वर्ष झाली? 14 वर्ष झाली. आणि त्या कॉमन फ्रेंड हा त्या पण त्या आम्ही तिघी एकत्र असायचो. काय कसे होत्या या तिघींमध्ये? सगळ्यात चांगला स्वभाव कोणाचा होता खरं सांगा. स्वभाव तिघींचा सेमच आहे पण पूजा जास्त मस्तीखोर होती. म्हणजे ह्या जास्ती मस्तीखोर. आणि सोनाली बडबडी. बडबडी. तेव्हापासून मैत्रीवर सुद्धा हक्क गाजवायच्या त्या. हा आमच्या तिघी म्हणजे सेमच आहेत पण पूजा जास्त मस्तीखोर आहे. लेक्चरला वगैरे पण तिची चालूच असायची मस्ती वगैरे. आणि आपण तिघी सेमच आहेत पण जास्त मस्तीखोर पूजा आहे. पण इतकी वर्ष कशी टिकली मैत्री? कुणामुळे? म्हणजे कॉलेज 12वी पर्यंत एकत्र होतो. नंतर मग सेपरेशन झालं. त्याच्यानंतर लग्नानंतर पुन्हा मिस्टर पण BRCत होते, ते पण BRCत. मग दोघी एकत्र जवळ आलो आणि ही पण जवळच राहते. त्याच्यामुळे अजूनपर्यंत बॉन्डिंग आमचं चांगलं टिकून आहे. चांगलं आहे. पण त्या मस्ती करते वगैरे असं काहीतरी म्हणाल्या. कशा प्रकारची मस्ती असायची? लेक्चर चालू असताना कधी बोर वगैरे झालं असं तर पेन लावणं थोडंसं, चिमटा काढणं थोडंसं, अशा प्रकारची मस्ती चालू नाही. काय गमती असतात बघा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बरंच काही दडलेलं असतं. हो की नाही? पण तुम्हाला विचारतो, तुम्ही दोघी कधी भांडलायत का? खरं सांगा. कधीच नाही भांडलो आजपर्यंत. कारण की ती ऍक्च्युली पहिल्यापासून खोडकर आणि हसरी, म्हणजे सगळ्यांना हसवत राहणार किंवा काय. जरी आम्हाला टेन्शन असलं की हा पेपर द्यायचा आहे तर टेन्शन असलं तरी तिच्या खोडकरपणामुळे तो टेन्शन निघूनच जायचं. ती पेनं चोडणार, चिमटेच काढणार. मग त्याच्यामुळे आम्हाला कधी असं वाटलंच नाही आणि भांडलो तर कधीच नाही आजपर्यंत. तुमच्या तिघींच्या मैत्रीतलं सगळ्यात चैतन्य आहे ते हे आहे. बरोबर ना? बरोबर. बरं मला सांगा तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण तारापूरचंच सर. तारापूरचं. हो. आणि तुमचं? माझं मी बालपण आणि शिक्षण चेंबूरला गेले पण माझं गाव इकडेच आहे. बोईसर पासून 20 किलोमीटर अंतरावर दामखेड म्हणून गाव आहे. मग तुम्ही चेंबूरमध्ये लहानचे मोठे. शाळा वगैरे? शाळा चेंबूरला. चेंबूरला. आणि तुमची शाळा? ही इथे तारापूरलाच सर. तारापूरला. मग आता तुम्ही तारापूरला. तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर शिरगाव. शिरगाव. किती लांब आहे?
इकडनं 30 किलोमीटर आहे. आणि तुमचं माहेर? माझं चहाडे, ते पण 20 ते 30 किलोमीटर आहे. सगळं बालपण तिथे गेलं? हो, माझं तिथेच शाळा वगैरे गेलं. हो, तिथे? सगळं तिथे. बरं मला सांगा, इतक्या लांब राहणाऱ्या तुम्ही इथे राहणारे, हो. कसं काय? नाही सर, म्हणजे जो आमचा समाज आहे ना तो सातपाटीला खूप जास्त आहे सर. म्हणजे मॅक्झिमम म्हणजे मामांचं घर, माझ्या बहिणी आणि आता सासूरवाडी सुद्धा, आत्या सगळे तिथेच राहतात सातपाटीला. हो हो. मग काय झालं? तर तिथे गणपतीला गेलो होतो तेव्हा काय यांना पाहिलं आणि मग घरून विचारणा केली. काय मस्ती करत होता सांगा गणपतीला? काहीच नाही, मी त्यांना बघितलं सुद्धा नव्हतं. हे गणपतीला आले होते? ते आले होते पण मला माहित नाही हे बघतायत मला वगैरे असं काही. तुम्ही गणपतीला बघायला गेले होते ना? तिथे पाया पडायला गेलो तेव्हा ही दिवा जो पेटत होता ना तो विजू नये म्हणून असं केळीचं पान पकडून तिथे उभ्या होत्या, बसली होती. काय रोमॅन्टिक सिच्युएशन आहे बघा. म्हणजे पूजा करता करताच पूजा मिळाली. हो की नाही? गणपती बाप्पा प्रसन्न झाला. हो हो, नक्कीच सर. त्याच दिवशी असं मनात आलेलं तुमच्या? हो, म्हणजे मग मी आई वडिलांना विचारलं, भाऊजींना, माझे मोठे भाऊजी वडिलाप्रमाणेच मला, त्यांना विचारलं की बाबा तुम्हाला केळीचं पान मुलगी चालेल का? तुम्हाला काही अंदाज नव्हता? नाही, काहीच नाही. तुमचं लक्षच नव्हतं? नाही, लक्षच नव्हतं. मला माहिती पण नव्हतं का कोणीतरी बघतंय आपल्याला असं. मी असं कसं काय शक्य? समोर एक व्यक्ती एकटी उभी आहे. म्हणजे असं बघितलं नव्हतं मी त्यांना. बघितलं नाही, नव्हतं? मी ओळखतही नव्हती त्यांना. म्हणजे कधीतरी. गणपती सार्वजनिक होता का? हा, सार्वजनिक. अच्छा. मग बरोबर आहे ना, सार्वजनिक किती जण येतात आणि तुम्ही रांगेत होता? हा, म्हणजे रांगेत म्हणजे आता समुद्र आरती वगैरे झाल्यानंतर ते पाया पडणार, विसर्जनाच्या अगोदर पाया पडण्यासाठी. अच्छा, समुद्रावर? गणपती विसर्जन. विसर्जनाच्या दिवशी तुमचं. पण मग त्याच वेळेला त्यांनी बघितलं, तुमचं लक्ष नव्हतं. मग नंतर जेव्हा हे ठरायला विषय सुरू झाला तेव्हा कसं झालं? तेव्हा ऍक्च्युली मी कॉलेजमध्ये होती, तेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होते आणि पप्पांना विचारलं गेलं त्याबद्दल, ह्यांच्याबद्दल. मग मला पप्पांचे कंटिन्यू फोन यायला लागले. शेवटी लेक्चरमधनं असं बाहेर निघाली, पप्पांना फोन केला, म्हटलं काय अर्जंट आहे का, मला लेक्चरमध्ये बसाय. नाही तू पहिले माझ्याशी बोल असं, कारण पप्पांना हे खूप आवडायचं पहिल्यापासून. हो, कसे काय? पप्पा तुम्हाला कसे आवडायचे? यांचा स्वभाव फार गोड होता, माणूस फारच चांगला आहे, अद्याप आहे. त्याच्यामुळे माझ्या मनात होते. पूजाला 4-5 मागणं आलं, पण आम्ही यस नो सांगितलं. पूजाला शिक्षण फार करायचं होतं, पण ह्या मुलाने ज्यावेळेस मागणं केलं ना त्यावेळी एक पल पण विचार नाही केला. माझे मोठे जाव आहेत त्यांना विचारलं का बाबा काय करायचं, तर बोले प्रणित सारखा पोरगा नाही. माझ्या मनात होतं तर मी लगेच होकार दिला. चला, म्हणजे पावतीच दिली आहे प्रणित तुम्हाला. हो की नाही? हो सर. तुमचं कसं काय दोघांचं? माझी मावशी आहे ही, ती BRC मध्ये जॉबला आहे. बरोबर. तर ते त्यांच्या आत्या लागतात आणि माझी मावशी लागते. तर ह्यांच्या पप्पांनी विचारलेलं, तिने सजेस्ट केलेलं की अशी अशी मुलगी आहे. तेव्हा ते बघायला आले आणि हो बोलले. काय? हो, पण ते असेच आले होते, शेतावर गेलेले होते आणि तसेच आलेले होते. काही शर्टाचे बटणं पण लावलेले नव्हते, तसेच आलेले होते बघायला. तेव्हाच तुम्हाला कळलं की भविष्यात आपल्याला हक्क गाजवता येणार. आणि मग त्या वहिनी वगैरे, त्या वहिनी आहेत, त्या वहिनींनी सांगितलं आणि ती भाग्यश्रीने जरा 1-2 ठिकाणी चौकशी केली कसं आहे काय. आणि ते खूप शांत आहेत आणि अबोल सुद्धा आहेत. किती वर्ष झाली लग्नाला? आमच्या लग्नाला 6 वर्ष कंप्लीट आणि 7वं सुरू. लग्नानंतर का अबोल झाले तुम्ही? लग्नानंतर नाही, लग्न आधी अबोल होते, पण लग्नानंतर थोडे बोलके झाले. काय सांगताय? मग मला सांगा, 6 वर्षाचा सहवास आहे, या माऊलीबद्दल काय सांगणार तुम्ही? ह्या माऊलीबद्दल म्हणजे हिचा स्वभाव तर खूपच चांगला आहे, बडबडी आहे. तिच्यामुळे मी पण बाकीच्यांशी पण म्हणजे व्यवस्थित थोडं रमायला लागलो. आणि बाकी थोडी एवढंच की थोडी तापट पण आहे, पटकन चिडते. हो, कशामुळे हो? ऍक्च्युली स्वभाव आहे, पण माझा राग लगेच शांत होतो. तुमच्या बाबतीत कसं आहे स्वभावाचं? तुम्ही मगाशी फार हळवे झालात. ज्या क्षणी सासरे बोलले की बाबा प्रणित सारखा मुलगा नाही, त्यामुळे माझ्या मनात होतं की असा मुलगा आपल्या मुलीला नवरा म्हणून मिळावा, तर तुमच्या डोळ्यात पाणी आलं. कशामुळे? थोडं सर प्राऊड फील झालं मला की माझ्याबद्दल कोणीतरी, म्हणजे माझे सासरे बोलतात आणि तेव्हा तर सासरे म्हणते ना, ते म्हणजे मी चांगलाच राहत असेल तेव्हा ते चांगलं सांगतात ना. किती वर्ष झाली लग्नाला? माझ्या लग्नाला आता 11 वर्ष सर. 11 वर्ष त्यांच्या डोळ्यातनं का पाणी काढताय तुम्ही? नाही सॉरी सर, 11 वर्ष नाही, एंगेजमेंटला 11 वर्ष झाले आणि लग्नाला 9 वर्ष झाले. नक्की? हो हो, नक्की 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 9 झाली? हो, नक्की.
पण बरं वाटतंय हो की नाही? हो सर. खरंच प्रणितचा स्वभाव खूप चांगला आहे का? खूप छान आहे स्वभाव. म्हणजे मला खूप समजून घेतात, खूप सपोर्टिव्ह नेचर आहे त्यांचं आणि पटकन राग येतो मला, पण ते खूप कंट्रोल करून घेतात मला. घरातले काय म्हणतात तुमच्याबद्दल ते ऐकणार आहोत. हा चला, सासूबाई सुनेबद्दल सांगाव. सोने एकदम मुलीसारखे आहे. हा म्हणजे काहीच करत म्हणजे 4 मुली आहेत माझ्या, त्याच्यात ती 5वी मुलगी. म्हणजे चौघी काही करत नव्हते, ही काही करत नाही नाही, सगळं सांभाळून घेते. हो. हा, मला मुली काहीच करू जनरली लागत कामं करत नाहीत ना. मी मुलांना सांभाळते ना. माझं काम आता ते आहे ना, लहान मुलांना सांभाळायचं. नाही, पण व्यवस्थित आहे. व्यवस्थित. सुनबाई चांगली आहे. एकदम चांगलं. होय ना. मुलगा एकदम इमोशनल आहे तुमचा. हा आई पण तेवढीच इमोशनल आई आहे. पण तेवढीच. खूप गुणी मुलगी आहे, तेवढी सुशिक्षित आहे, सगळे संस्कार आहेत तिच्यात. म्हणजे मला जास्त करून समजावं लागलं नाही तिला, कधीच लहान असल्यापासून. कधीच कुठलंच टेन्शन आलं नाही. आणि जावई? जावयावर खूप प्राऊड फील करते आम्ही. अरे वा 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 वा. मी प्रणितची मोठी बहीण. हा. पूजा मला मुलीप्रमाणेच आहे आणि आम्ही आलो तरी ती काही आम्हाला काम करू देत नाही. नाही, एवढं आम्हाला सांभाळून घेते. प्रणित भाचा म्हणजे माझा मुलगा जसा त्याप्रमाणे आहे. मला त्याचा स्वभाव पण छान आहे, पूजाचा स्वभाव पण छान आहे. आलं तर आम्हाला काहीच करून देत नाही. आम्ही दोघं बालपणीचे मित्र. अच्छा, तुम्ही? हो हो. बरं बरं बरं. तेच आपलं लहानपणीचे खेळ वगैरे जसे चालायचे तसेच अजून सुद्धा चालतंय. आम्ही मित्रच आहेत, भाऊ सुद्धा आहेत नात्यात, आत्यांचा मुलगा. बरं बरं. तुमच्याबद्दल काय म्हणतायत जरा ऐकूया. आमचे जावई खूप सुस्वभाविक आहेत आणि शांत प्रेमळ आहेत. त्यांना कधी अभिमान नाही. दीपेश एकदम शांत, सुस्वभावी आणि सगळ्यांना मदत करणार. कधी एनी टाइम त्याला सांगितलं कुठलं हे काम करायचं आहे, तो नाही म्हणणार नाही. आणि सोनालीची मी मावशी पण लागते आणि दोन्ही नाती आहेत आमची. जसं होतं जावई पाहिजे होता, तो मनातलं देवाने ईश्वर पुरी इच्छा केली. बरं वाटलं मला. आता पहिल्या खेळामध्ये आपल्या बायकोला बक्षीस कोण मिळवून देणार ते बघणार आहोत. एक छोटासा खेळ, असंख्य तुकड्यांमध्ये विखुरलेलं चित्र जुळवायचं आहे आणि त्यामध्ये सर्वात आधी जो खेळ पूर्ण करणार तो आपल्या बायकोला झी मराठीकडून बाजूबंद मिळवून देणार. बघूया कोण खेळ पूर्ण करणार. असंच्या असं चित्र या तुकड्यांमध्ये आहे, ते जोडून पूर्ण करायचं आहे. 1 2 3 वेळ सुरू झाली. लवकर. झी मराठीकडून त्यांनी तुम्हाला बाजूबंद मिळवून दिला. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागायची तर मी तशी सगळ्यांचीच मागेल, पण मी जास्त म्हणजे कसं पप्पा आणि मम्मींची जास्त क्षमा मागेल. कारण लग्नानंतर मी जास्त वेळ तिकडे देऊ नाही शकली. पप्पा नेहमी बोलायचे कधीतरी ये त्यांना सोडून, पण मला पण म्हणजे असं कधी चान्स नाही मिळाला असं. पण आता मी जाते तशी. पप्पा मम्मी नेहमी सांगायचे, त्यांना खूप आवड असायची का मी तिकडे राहावं थोडे दिवस असं. तुम्ही? सर, ह्या कोविडमध्ये माझे भाऊजी गेले सर. मी त्या बहिणीची क्षमा मागेन. मी नाही वाचू शकलो. माझी छोटी बहीण होती सर. खूप प्रयत्न केले पण. मी क्षमा मागायची तर आईवडिलांची मागेल आणि सासू सासऱ्यांची. आईवडिलांची ह्या कारण की मी पण त्यांना वेळ देऊ शकत नाही कधी कधी, तर त्याबद्दल मी माफी मागू शकते. आणि सासू सासऱ्यांची कारण की ते माझ्यासाठी खूप करतात. आजपासून स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला करा? म्हणजे बोलताना मी खूप विचार करेन, पण मी तेवढी म्हणजे लगेच बोलते सुद्धा की जरी राग आला किंवा आणि स्पष्ट व्यक्ती आहे मी, की स्पष्टपणे बोलून टाकते आणि ते चांगलं आहे असं मला वाटतं. स्वतःसाठी? हा, स्वतःसाठी पण आणि त्यांच्यासाठी पण. कारण की आपण स्पष्ट बोललेलं चांगलं, कारण की मनात आपण ठेवलं तर तो राग वाढत जातो किंवा त्यापेक्षा स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? थोडा राग कमी करेन. लग्नाला किती वर्ष झाली? 6. काय चेहरा खुल्लाय बघा तिकडे. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? माझ्याकडून जे दुखावले गेले असतील
त्या सर्वांची क्षमा मागतो. पण तुमच्याकडनं कोण दुखावलं असेल असं मला वाटतच नाही. म्हणून तेच तर सांगतो मी, जे जे दुखावले असतील त्या सर्वांची क्षमा मागतो. किंवा इथून पुढे दुखावणार असतील त्यांची ऍडव्हान्स मध्ये क्षमा मागतो. पूजा वहिनी आणि सोनाली वहिनी या दोघींपैकी आता कोण जिंकणार पैठणी बघूया. पूजा वहिनी आणि सोनाली वहिनी सज्ज झालेल्या आहेत पैठणीच्या खेळासाठी आणि आता कोण जिंकणार पैठणी ते बघणार आहोत. या ठिकाणी समोर 2 ट्रे ठेवलेले आहेत आणि त्या ट्रेमध्ये असलेल्या चौकोनात प्लास्टिकचे चेंडू जाऊन थांबले पाहिजेत. एक टप्पा पडून तो चेंडू त्या ट्रेमध्ये थांबला पाहिजे. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी. 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला बघूया कोण जिंकणार पैठणी. 1 2 3 1 2 3 बरोबरी झालेली आहे. जिंकण्यासाठी 1 गुण आणि जर बरोबरी झाली तर दोघींनाही प्रत्येकी 5 संधी मिळणार. उपविजेत्या ठरल्या सोनाली वहिनी, त्यांना झी मराठीकडून हा तन्मणी. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या पूजा वहिनी, त्यांना झी मराठीकडून सोन्याची नथ. पूजा वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या दोनही कुटुंबांना आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, एकमेकांचं मन जपत राहा असं म्हणत आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.